प्लीज बोथ द टीम्स मॅचला येते होते स्टार्ट. पहिला चेंडू लॉफ्ट केला चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये. लक्षात घ्या की थोडंसं आम्हाला प्रत्येक खेळाडूचं नाव पोहोचू दे. ती क्रिस्ती गोलंदाजी मार्कमध्ये क्रिस्तीला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफ कटर स्वरूपाचा पुढे यावी. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जात आहे. अप्रतिम. ज्या प्रकारे फ्रंटफूट वरती गेले लाईन मध्ये गेले चेंडूच्या कोणत्याही प्रकारे प्रोफेशनल खेळाडू वाटत नाहीयेत. चांगला अप्रोच पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू 2 धावा. यावेळी मात्र अपील स्टंपिंगची आणि स्क्वेअर लेग पंच नोट आउट दिलाय पंचांनी. बॉलिंग टीम तुमचा एक प्लेअर असेल तर पाठवा. बॉलिंग टीम. अप्रतिम फटका. मॅक्सिमम. पहिला बिग हिट. पहिला षटकार येतोय. बॅटर कोण आहे? रेड रायडर बॅटर नेहा. वडा हिटिंग बाय नेहा. साजिद बाय. आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण चीअर गर्ल्स पाहिल्यात, चीअर लीडर्स पाहिल्यात. मी चीअर बॉयज ते विनंती करेन आपण देखील नाचू शकता. मिस फील्ड 2 धावा. एन्जॉय करतायत हा आमचा महिला वर्ग. एन्जॉय करायचा आहे तुम्हाला. 4 षटकांचा सामना असणार आहे. नेहा ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी करते. वडा हिट. परफेक्टली टाइम स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने षटक कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती. विदाउट लॉस 11 धावा. रेड रायडर्स. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलर्स नेम प्लीज फ्रॉम टीम पिंक पांथर्स. दिव्या. थँक्यू. पहा दोन्ही संघांकडे जो पोशाख पाहायला मिळतोय ना, रंग बदलला तर हा पोशाख कुठेतरी न्यूझीलंड संघाच्या जर्सीची आठवण करून देणारा. अप्रतिम. वॉट अ शॉट. कव्हर. एक्स्ट्रा कव्हर ऑन द राईस कनेक्शन. नेहाच्या बॅटिंगने खरंच इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारे तिने चेंडूला फेस केलंय. लाईन मध्ये येतात, कधी रूम बनवतायत, वाट पाहून खेळत आहेत चेंडूची. अप्रतिम. अफलातून फटका. वॉट अ स्ट्रोक. वन्स अगेन मॅक्सिमम. मृदुला. आता मात्र मृदुलाच्या बॅटमधून येणारा फटका पहा. नक्की नेहा कोण मृदुला कोण यासाठी बोललो की एक प्लेअर पाठवा प्लीज. पाठवा. ही नेहा. ओके माफ करा. आणि जिने मागाशी मारला ती ओके मृदुला. मृदुला आणि नेहा ही पार्टनरशिप पाहायला मिळते. नेहा म्हणते हा देखील माझा. यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक बॅकफूट वरून. यावेळी मिसकम्युनिकेशन परंतु चेंडूला गॅदर करू शकलेले नाहीयेत. 2 धावा होतात. रिस्क घेतली होती. एक्साइटमेंट मात्र ऑन फील्ड पेक्षा जास्त एक्साइटमेंट ऑफ द फील्ड डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते रेड रायडर संघाच्या. चांगला फटका यावेळी. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह. डन 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 करत सीमा पार. अप्रतिम चौकार. आणि आपण पाहू शकता चीअर बॉयज आर चिअरिंग. यस. उत्साह वाढवायचा आपल्याच खेळाडूंचा. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. बिग हिट. मॅक्सिमम. अफलातून आउट ऑफ द पार्क. हा षटकार येत असताना नेहा आणि नेहा नावाचं वादळ सध्याच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळत आहे. आणि बेचिराग करते की काय समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला अशा प्रकारची स्थिती निर्माण करून ठेवली आहे. सर ओव्हर हॅज बीन फिनिश्ड अँड स्कोर मूव्स ऑन दी 30. 30 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 15.00चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 षटकात 30 धावा. बॉलर्स नेम प्लीज. सांज पाटील. वा पाटील आहे त्यामुळे निश्चितच यावेळी नो बॉलचा इशारा आलाय. आणि 1 धाव या चेंडूवरती. पहा तुम्हाला जी मध्ये रेख आखली आहे मिडल लाईन आहे त्याच्या पलीकडे चेंडूचा टप्पा पाडायचा आहे. तर आणि तर ती व्हॅलिड डिलिव्हरी असेल. नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती. यावेळी चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय बियॉन्ड द बाउंड्री लाईन. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट ऑफ द नेहा. आणि नेहा मात्र एक हाती आपल्या संघाला यावेळी पुढे घेऊन जातात. यावेळी चौकार येताना पाहायला मिळतो मित्रांनो. चौकार आहे परंतु जेव्हा चेंडू बॅटला स्पर्श करतोय ज्या ठिकाणी कनेक्शन होताना पाहायला मिळत आहे एक सुंदर सुमधुर असा ध्वनी त्या ठिकाणी उत्पन्न होत असताना.
कमलेश चेक 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 थँक्यू 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 55 धावा धावफलकावरती in the end of fourth over. First inning has been complete here. 55 runs on the scorecard. 56 run are target for the team Pink Panther. 56 धावांचं अब तक 56. टार्गेट इज अब तक 56 फॉर पिंक पांथर्स. नेहा मनपूर्वक अभिनंदन, कौतुक करणं आवश्यक आहे. नेहा असेल, मृदुला असेल, अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. एकही विकेट या ठिकाणी गमावली नाही ती टीम रेड रायडर्स संघाने. अप्रतिम. पण कुठेतरी टीम रेड रायडर्स संघाचे उर्वरित बॅटर्स आहेत ते थोडेसे नाराज असू शकतात, त्यांना संधी मिळाली नाही आहे या सामन्यात. परंतु पिंक पॅन्थर्स बी रेडी. 56 धावांचं लक्ष या ठिकाणी. 56 अब तक 56. कोच या पिंक पॅन्थर आपल्या कोचचं नाव पोचवा. प्रशिक्षक कोच कबीर खान आम्हाला माहिती आहे चक दे इंडियाच्या माध्यमातून ज्यांचा धर्मच बदलला गेला. जे ओरिजिनल होते, जी कथा होती ती कथा बदलली गेली आणि आपल्या समोर प्रेझेंट केली गेली. एका पक्षाच्या कार्यकालामध्ये अशा बरेचसे डिसिजन आपल्याला पाहायला मिळाले. चला दोन्ही संघ पुन्हा एकदा विनंती आहे की आपला एक एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम रेड रायडर्स सलामीचे जे गोलंदाज आहेत आपले स्ट्रायकर बॉलर त्यांचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. टीम रेड रायडर्स बॉलर्स नेम प्लीज. टीम रेड रायडर. विकेट कीपर यष्टीरक्षक विकेट कीपर प्रत्येक बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जागृती थँक्यू. संजना धन्यवाद. फाइनल संजना लॉक किया जाए. ओके चला सुर्वे सुपरनोवाज आणि शिबूभाई डोंगरी वॉरियर्स. शिबूभाई डोंगरी वॉरियर्स अँड सुपरनोवाज टॉससाठी या. दीपक अँड अमरीश टॉससाठी यायचं त्वरित. चला बॅटर्स पाठवा. पिंक पॅन्थर्स बॅटर्स पाठवा. पिंक पॅन्थर्स बॅटर्स पाठवा मैदानात त्वरित. हा बोलवलं येतं येऊ दे तरी आताच एक कॉल केला 2 सेकंदात कुठे येतील. सुर्वे सुपरनोवाज अमरीश टॉससाठी यायचंय. सुर्वे सुपरनोवाज पिंक पॅन्थर आपल्या बॅटरचं नाव पाठवा. पिंक पॅन्थर स्ट्रायकिंग एंड सांज अँड दिव्या लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन बहुतेकदा पाहायला मिळत आहे. सांज स्वतः सज्ज द्यावी. चला आपण पाहतोय सुरेश सुपरनोवाज अमरीश टॉससाठी यायचंय. मी मॅच सोडून कंटिन्यू हे नाही सांगू शकत सर. वाह लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला फिरकी दिली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला आत आलाय आणि यावेळी सांज यांनी खूप चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले देखील आणि ऑफ द मार्क झालेत. धावसंख्येचा केलाय श्री गणेशा. पहिली धाव फलकावरती. यावेळी गोलंदाज संजना आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेट असताना. दिव्यासाठी
चांगली डिलिव्हरी भरून द्यावी. सोळा चेंडूचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, धावफलक 2. लक्ष आहे ते अब तक 56. पुन्हा एकदा सोळा चेंडू. कीपरचं कौतुक करेन ज्या प्रकारे फ्लेक्झिबिलिटी दाखवली जाते कीपरकडून. अप्रतिम. ही लेंथ महत्वाची आहे, ही लाईन महत्वाची आहे. चेंडू हवेत. कॅच. कॅप्टन्स लीडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे मात्र कॅच कंप्लीट करत पहिल्या विकेटचं पतन. दिव्या ऑन दी डक बात अँड दॅट्स द सेलिब्रेशन वी वॉन्ट. अप्रतिम, दर्जेदार. कॅप्टन्स नेम प्लीज. ज्यांनी कॅच पकडले त्यांचं नाव. रेड रायडर्स कॅप्टन कॅच पकडलेल्याचं नाव. कीपर नाव प्लीज. पिंक पॅन्थर फिल्डरचं नाव माहिती असेल तर पोहोचवा आमच्यापर्यंत. कॅच पकडलेली स्नेहा. थँक्यू. आणि हा नो बॉल असेल आणि धाव घेण्याची संधी रिलॅक्स मध्ये होत्या त्या ठिकाणी बॅटर सांज. झाला, मिळाला. न्यू बॅटर नेम प्लीज. पिंक पॅन्थर. अरे ती खाली नवीन गेली ती आता. नो बॉल. पुन्हा एकदा बॅटरचं नाव नवीन स्नेहा. What a shot, Sanj! Perfectly timed stroke. Ball goes out of the park into the stands. That's the maximum. Huge hit. मित्रांनो, खरूच कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे सांजने हा चेंडू खेळलाय. फ्रंटफूट वरती कमिट झाले होते, वेट केलंय, ऑन द राईट कनेक्शन परफेक्टली टाइम केलं या चेंडूला. अफलातून. अप्रतिम. हा खरंच मला देखील माझे समालोचक मित्र सांगताय त्या ठिकाणी ही खेळाडू भारतातली वाटतच नाहीये. पुन्हा एकदा अफलातून फटका, परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हा पंच राहू दे आता, एवढा मार्जिन देऊ शकतो अंपायरचा आपण. 1 शॉट. शिबू दीपकला पाठवायचं. शिबू टॉस साठी. दीपक 1 शॉट. येस 1 शॉट. सुरेख चेंडू यावेळी बीट केला फलंदाज सांज यांना. या पुढे. दोन्ही कॅप्टन्स आलेत. कमलेश दा, दीपक इज हिअर. दीपक बाहेर जा. टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. क्वालिफाईड 2. यावेळी चांगला फटका. चेंडू हवेत आणि 4 धावा. चौकार. क्रॅकिंग बाउंड्री. सांज इज इम्प्रेसिंग एव्हरीवन. हा मॅच चालू आहे सर. लाईव्ह एकाच ठिकाणी एकच चालेल ना. एका वेळी एकच. 2 मिनिटं थांबा ना. मॅच झालं 2 मिनिटं टॉस करू. नाही तर ओव्हरच्या दरम्यान करू आपण. ओव्हरच्या मध्ये इथे फक्त पुढे होईल ना, समोर टॉस होईल. धावसंख्या धावफलकावरती 17 आपका. मोठा फटका पुन्हा एकदा स्नेहा यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतलाय. सांज यांना स्ट्राईक दिले, हे चांगलं काम केलंय. परंतु गोलंदाजी मार्कवरती नेहा पाहायला मिळते, जिने बॅटिंग अप्रतिम केली होती. तीच नेहा. राईट हँड अराउंड द विकेटचा मारा. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू यावी गॅप मध्ये खेळून काढला जातोय. अफलातून. दर्जेदार. मित्रांनो, दाद दिली गेली पाहिजे या क्षेत्ररक्षणाला. ज्या प्रकारे फील्ड केलं या चेंडूला अप्रतिम. आपल्या संघासाठी जवळजवळ 2 धावा वाचवल्यात. सांज पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सांजेची वेळ आणि खऱ्या अर्थाने सांज तिला स्वतःच्या बाजूने खेळून घेताना पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा अफलातून. What a catch! Brilliant piece of fielding. Sanj have to go to pavilion. विकेटचं पतन. यानंतर आपण वळणार आहोत टॉस कडे. रुपेश पाटील आणि कमलेश सर सज्ज असतील टॉस साठी. नेक्स्ट मॅच क्वालिफायर नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतं. टॉस आपण करतोय. चला टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघ तयारीत आहेत त्या ठिकाणी. करून घ्या तिथेच करून घ्या. चालेल आता. तनिषा और तनिष्का प्लीज कन्फर्म. तनिषा. थँक्यू. तनिषा. स्लॉक स्वीप. चेंडू हवेत आणि यावेळी मी घेऊ की तू घेणार, तू येणार की मी येणार, यामध्ये कोणीच कॅच घेतली नाहीये. परंतु 2 धावा.
सौ प्रिया रुपेश पाटील मॅम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. यावी क्वालिफायर 2 चा हा टॉस केला जातोय. टॉट बॉल टॉट बॉल टॉट बॉल. टॉस झालाय. सुरे सुपरनोवाज आणि फेमिदा डोंगरी वॉरियर्स. आणि मिस फील्ड वरती धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु योग्य क्षणी पाठवले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 23 माफ करा 23 धावा. 12 चेंडू आणि 33 धावांची अजून आवश्यकता आहे. 33 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. There is a 2 overs, 12 deliveries and 32 runs are required. 33 धावा माफ करा 33 धावांची आवश्यकता विजयासाठी. बॉलर्स नेम प्लीज. अक्षदा. अक्षदा सज्ज. पहिला चेंडू चांगला फटका येतोय आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावांसहित हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉसला कन्वर्ट केलंय 2 धावांमध्ये. पुन्हा एकदा एक चांगला फटका. ठीक आहे थँक्यू. अप्रतिम दर्जेदार एनर्जेटिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नेहाकडून कॅच झाली आहे ड्रॉप परंतु चेंडू पाहायचा आहे. तो बॉल पकडायचा आहे आपल्याला. फ्रस्ट्रेशन तिन्ही बाजूला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला फटका. वडा बिल्डिंग. 2 धावा कमीत कमी वाचवल्यात आपल्या संघासाठी. एकदा रेड रायडर्सच्या फिल्डिंग साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथे. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय आणि यावेळी मात्र षटकार. बिग हिट सर. आपला अंतिम निर्णय कळवा. इट इज अ मॅक्सिमम षटकार. सिक्सर. थँक्यू. आणि या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती तब्बल 41 रन्स. माफ करा 41 धावा. 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटका आणि तुम्ही विजयाच्या दिशेने जाऊ शकता. पिंक पांथर्स की रेड राइडर्स की पिंक पांथर. रेड की पिंक की रेड. राइडर्स की पांथर की राइडर. कोण जिंकणार हा सामना? मुख्यमंत्री चषक 2024 प्रेक्षणीय मॅच महिला क्रिकेटची. दरम्यान युवती विभाग प्रमुख सन्माननीय रुची वाडेकर मॅम यांचं इथे आगमन झालं. मॅम आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर मुंबई समन्वयक सन्माननीय गणेशजी बोगरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अनुभवतोय तो महिलांचा प्रेक्षणीय सामना मुख्यमंत्री चषक 2024 NPL माफ करा 9PL मुंबई क्रमांक 9 प्रीमियर लीगचा हा थरार. चला घाई करा विनंती आहे. रेड रायडर्स आपल्याला मॅचेस खेळवायच्या त्यानंतर अजूनही रेड रायडर्स अगेन्स्ट पिंक पांथर्स. रेड रायडर्स अगेन्स्ट पिंक पांथर्स. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चला घाई करा. रेड रायडर्स रेड सिग्नल देण्यात येईल नाहीतर. चला घाई करा. आपल्याला ग्रीन सिग्नल घेत पुढे जायचं आहे. खराब चेंडू आणि वा ब्रिलियंट स्मार्ट वर्क पाहायला मिळते. पहा नो बॉल होता. जरूर वाईट लाईन वरती होता परंतु नो बॉल असल्यामुळे तो खेळलाय आणि या चेंडूवरती 2 रन आलेत.
एक्स्ट्रा थ्रो 3 धावा. यस 3 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती 44 44. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र फलंदाज यष्टीजीच्या स्वरूपात बाद. स्टंपिंग. वा असा उत्साह पाहिजे. समोरचा खेळाडू बाहेर येऊ नये तर नाही येऊ, मी जाणार आहे बॅट पकडणार आहे, मला बॅटिंग करायची. हाच उत्साह आवश्यक आहे. ती जबाबदारी घेतली हवी क्रिस्तीने. क्रिस्ती हीच ती खेळाडू आहे मित्रांनो, त्याच्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. या टान्स घेतलाय, हाय बॅक लिफ्ट, खूप चांगल्या प्रकारचं इथे टान्स पाहायला मिळतोय. वा लाईनला कव्हर करत असताना, टर्नला कव्हर करत असताना आपण पाहतोय, परंतु यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. क्रिस्ती चांगला फटका, टाइम गेला चेंडूला, चेंडू हवेत, विकेट विकेट विकेट. सेलिब्रेशन हे पाहण्यासारखं आहे. रेड रायडर्स इथे मात्र आपल्या रंगासहित सांगून देते प्रतिस्पर्धी संघाला सावधान, वी आर हेअर फॉर विन. आणि हरियाल इथे बाद होताना पाहायला मिळतात. बॉलरचं नाव मृदुला येस मृदुला. सुरुवात चांगली झाली आहे मृदुलासाठी. बॅटर नेम प्लीज. कॅप्टन ऑफ द शिप सिमरन पाटील. आता पाटलांवरती जबाबदारी आहे पुन्हा एकदा आपली नौका पार करण्यासाठी. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतात. धाव घ्यायची आहे आणि ओव्हर फिल्डिंग अफलातून दर्जेदार इम्प्रेसिव्ह एक्सलंट पीस ऑफ वर्क पाहायला मिळतं त्या ठिकाणी. एकच खेळाडू आहे ज्या खेळाडूने जवळजवळ पूर्ण क्षेत्र त्या ठिकाणचं कव्हर केलंय. कोणत्याही प्रकारचा तिकडे वाव नाहीये. तुम्हाला जर चौकार खेचायचा तर तुम्ही इतर ठिकाणी बघा. 46 धावा, 3 चेंडूचा काही शिल्लक विजयासाठी आवश्यक आहेत त्या 10 धावा. 10 रन्स आर रिक्वायर्ड. 3 बॉल्स आर देअर. 3 चेंडू 10 धावा. यावेळी चांगला ब्रेक पाहायला मिळतोय. पिचिंग चांगल्या प्रकारे आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, मिस, डॉट बॉल. 2 चेंडू 10 धावा. 10 रन्स 2 डिलिव्हरीज. 10 धावा 2 चेंडू. याच्यावरती मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. 1 चेंडू आणि 4 धावा. जर या 4 धावा आल्यात तर याहून मोठी महानायिका आपल्याला मिळणार नाही आजच्या दिवसभरात. दॅट्स द चान्स टू मेक युअर टीम विन, टू मेक आवरसेल्फ ॲज अ हिरो. मित्रांनो एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पहा आता सल्ला मशागत होईल, टिप्स दिल्या जातील, मार्गदर्शन केलं जाईल. ही डिलिव्हरी, ती डिलिव्हरी, हा चेंडू, तो चेंडू, या लाईनवर टाक, त्या लाईनवर टाक, हा टप्पा टाक, तो टप्पा टाक. परंतु सर्व काही गुंडाळलं जातं केवळ प्रेशर या नावाखाली. प्रेशर खाली गोलंदाजाला देखील माहित नसतं की तो चेंडू कुठे टाकेल. शेवटचा चेंडू आणि डॉट बॉल. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच, व्हाट अ फिनिश. मित्रांनो हार जीत कोणाची असू दे, परंतु हा सामना आवडला असेल तर एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण एकमेकांची शेक हँड करत बाहेर यायचंय. लाईनअप करा, एकमेकांना हस्तांदोलन करायचं आणि बाहेर यायचंय. त्या दरम्यान एक पारितोषिक येत आहे. टीम रेड रायडर संघाला प्रथमेश पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. टीम रेड रायडर संघाला प्रथमेश पाटील यांच्याकडून 500चं पारितोषिक.